तर जय महाराष्ट्र मित्रांनो, तर मस्त तयारी करून निघालो कॉलेजसाठी. बस स्टॉपला येताच आधीन त्याचे नवीन गेमिंग इयरफोन दाखवले, मस्त त्याला मॅक विक होता. मग कायरोलीला येऊनच डायरेक्ट व्हिडिओ काढला. मग आधीला बाय करून मी आलो घरी. जसंच घरी आलो मम्मी बोलली डीमार्टला जायचं. मग फ्रेश वगैरे होऊन निघालो डीमार्टसाठी. मग काय आलो डीमार्टला. मग काय घुसलो मध्ये मस्त चेकिंग वगैरे करून. मध्ये येताच मम्मी आली चप्पलच्या सेक्शन मध्ये, तिथं चप्पल घ्यायला लागली मम्मी. मग इथं आलो होतं 99 रुपीचा एक टी शर्ट होता, मी घेतलं. मग काही इथं बिस्किट होते माझे, मग ते पण घेतले टाकून. मम्मीने एवढं सगळं सामान दिलेलं ते पण घेतले. टुटी फ्रुटी होती, काय घेतलेली काय माहिती नाही. मग काय ट्रॉली थोडं पुढं आणतात बघा कसली गर्दी आहे. मग काय या गर्दीमध्ये मला एकदम चांगली जागा भेटली ट्रॉली पार करण्यासाठी. मग येऊन डायरेक्ट उभं राहिलो लाईनीत. मम्मी सामान भरत होती आणि मी इथं पॅकिंग आणि बिलचं स्टिकर लावण्यासाठी तो यायचो, लाईनीत उभं राहायचो. मग काय बिल स्टिकर वगैरे लावून येऊन वापस ट्रॉलीमध्ये ते सामान टाकायचो. मग काय वापस आलो आणि वापस लाईनीत उभं राहिलो. वापस ते सामान दुसरं सामान आणलं, त्याचं स्टिकर वगैरे लावलं आणि मग काय निघालो. मग मम्मी बोलली चीज आणि दूध घेऊन ये. मग आलो चीज आणि दूध घेऊन वापस ट्रॉली. मग आलो काउंटरला येताच एक एक सामान ठेवलं काउंटरवरती. मग काय पेमेंट वगैरे करून बिलिंग करून आलो बाहेर. डीमार्टचं नवीन पिझ्झा शॉप ओपन झालेलं, तर 3 पिझ्झा घेतलेले. मस्त 366 ऑर्डर नंबर होता. मग ते घेऊन आलेलो, पप्पा आलेलेच घ्यायला. मग आलो डायरेक्ट घरी येतात मस्त खाल्ला पिझ्झा. हा ब्लॉग इथंच एंड करू मित्रांनो. आवडला असेल तर नक्कीच फॉलो सबस्क्राईब करा मित्रांनो. बाय.